मी जगात कुठे मिळते का पीएम शेतकऱ्यांना पैसे? हे आपल्या भारतामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट थेट पैसे 2000 रुपये येतात. त्यामुळे शेतकरी सुद्धा फक्त मोदीच करत आहे. पीएम किसानचे पैसे मिळतात म्हणून सांगतात. पीएम किसानचे पैसे आमच्या हक्काचे पैसे मिळतात. युरियाची बॅग 270 रुपयाला आहे, ती 45 किलो 45 किलोची 40 किलो केली. ते पैसे शेतकऱ्यांचा आणतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात बोटं घालतात. पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांचेच पैसे आहेत. 18% GST इकडून इकडे 1 लाखाला 18,000 रुपये काढून घ्यायचे खिशातनं, इकडे शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यायचं, म्हणजे महिन्याला 500 रुपये शेतकऱ्यांना द्यायचं. जीएसटी बघायला गेलं तर खाण्यावर सुद्धा जीएसटी जीएसटी राजू शेट्टी साहेबांना कमीत कमी 65% वरती मतदान पडणार. 65% म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? आपण स्थानिक उमेदवार आहे, टक्केवारी इथं किती होणार आहे ह्याला महत्व नाही. या तालुक्याचं मतदान आहे 1,54,000. 70% जरी मतदान झालं तरी 1,05,000 मतं होऊ शकतात. त्याच्यातलं 50% मतदान हे आम्ही शिवसेनेला धैर्यशील मानेंना घेणार 100%. आणि ही उमेदवारी मिळत असताना एक अभ्यासू माणूस, ज्यांचं कुणाशी वय नसणारा माणूस आणि याच्या अगोदर जे उमेदवार उभा आहेत प्रतिस्पर्धी त्यांना मदत केलेला आमचा माणूस आहे. त्यामुळे आता वेळ आलेली की त्या उमेदवारांनीच आमच्या उमेदवाराला मदत करायला पाहिजे. मुळात म्हणजे असा विषय आहे. मोदीनं आश्वासन दिलं तर 15 लाख रुपये देतो, हमी भाव देतो, म्हणून त्यांची साथ सुटली. हे कुठलंच काय मान्य नाही. या दोन्ही उमेदवारांनी नैतिक अधिकार नाही मोदींच्यावर बोलायचा, कारण 2014ची इलेक्शन हे मोदींच्या बरोबर लढवल्या आणि हे सुद्धा जे माझे आमदार आहेत हे सुद्धा मोदीच्या साईच्यात नाही. आम्ही 2014ला भाजपवर का होतं तर नरेंद्र मोदींनी सांगितलेलं अजित पवारची सिंचनाची फाईल काढणार आणि जेलमध्ये टाकणार. त्या अजित पवारने धरणात मुतू काय म्हणलेलं, त्याच अजित पवारला भाजपनं मांडीला भ्रष्टाचार आहे. मोदीजींचा जो क्रेज आहे हा जगात एकदम चालू आहे. जगात डंका मोदीजींचा आहे. त्यामुळं युवकांच्यात, तरुणांच्यात आणि शेतकरी वर्गात फक्त मोदीमय वातावरण आहे. त्यामुळे उमेदवार धैर्यशील माने जरी दादा असले तरी 100% मोदीजींच्याकडे बघून हा तालुका 100% धैर्यशील माने दादांच्या पाठीमागे राहून एकटाक मतदान होणार. ह्यांचा राजू शेट्टी शरद पवारच्या मांडीवर बसलेला जाऊन म्हणून तो निवडणुकीला उभा आहे. राजू शेट्टी साहेबांनी आतापर्यंत कर्जमाफी साहेबांनी मोर्चा काढला, त्यामुळे कर्जमाफी झाली. 2 लाखाच्या कर्जमाफी झाली. 2 वेळा महापूर आला. दोन्ही वेळेला महापुरामध्ये मोर्चे काढून पैसे मिळवून दिले. कारखानदार आणि शेतकरी संघटनांचं सेटलमेंट होत असते 2021, 19, 20 ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये कधीही शेतकरी संघटना आली नाही. इलेक्शन 2024 येणार म्हटल्याबरोबर शेतकरी संघटना कारखानदार यांनी आंदोलन चालू केलं. दरवर्षी 50 रुपये 100 रुपये FRP वाढवायची आणि यांनी समाधान करून घ्यायचं. मोदीजींनी थेट 300 रुपये FRP वाढवून शेतकऱ्यांचं समाधान केलंय. त्यामुळे देशात 400 पार 100% होणार. आंदोलनामुळे कारखाने लेट चालू झाले. शेतकऱ्यांचा ऊस अजून शेतात जळत्यात. शेतकऱ्यांचा ऊस अजून शेतात तरी 50 रुपयावर सेटलमेंट केली. फक्त 300 वाटून बसलेले. गोरगरिबाचे यांनी ट्रॅक्टर जळलं. दुधाच्या नावाने आंदोलन केलं. केनं वाटायची, नासाधूळ करायची, तर वजन काटा करतो म्हणून घोषणा केली. हिने 10 वर्ष यांच्याकडे खासदारकी होती. हिने भाड्याच्या खंडीत वजन काटा का बसवला नाही? 2.5 वर्ष सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्या काळात तुम्ही किती भाव वाढ केली शेतकऱ्यांची? त्या काळात शेतकऱ्यांची किती भाव वाढ केली तुम्ही? निवडणूक जवळ आंदोलन आम्ही करत नाही. आम्ही शेतकऱ्यासाठी सदैव 24 तास रस्त्यावर असतोय. या लोकांचं काय म्हणणार? खोटं बोला पण रेटून बोला. वर्षाला यांची प्रत्येक जण वेगवेगळी युती असते. मागल्या वर्षी शरद पवारच्या मांडीवर बसलेले, आता दुसऱ्याच्या मांडीवर असतील. आता पुन्हा उद्धव ठाकरेकडे गेलतील. एकट्याला पाठिंबा द्या. काँग्रेसचा नेमचा संबंध नाही. म्हणजे एकट्याला तुम्हाला बाहेरनं पाठिंबा पाहिजे. मग एक ह्यांचा खासदार येऊन काय देत चालली होणार काय? एक खासदार काय करू शकतो हे त्यांना माहित नाही अजून. बाबांच्या उमेदवारीमुळे राजू शेट्टी साहेबांच्या मताधिक्यामध्ये काय फरक पडेल? 100% फरक पडेल. सत्तेसाठी काही करायची यांची तयारी आहे. राजू शेट्टी साहेबांचं वातावरण चांगलं आहे. राई शेट्टीने पण पूर्वी तिथंच राईस मिल काढतो म्हणली, तिथं जागा बघितली आणि हितनं हातकर्लीला गेली, चिचरगंजीत गेली, पुन्हा शिरोळमध्ये राईस मिल झाली. देशामध्ये देशाच्या बाहेर म्हटलं असा तर मोदीमय वातावरण झालेलं आहे. देश सोडून मोदीमय वातावरण झालं आहे आणि एवढा मोठा प्रभावी नेत्याच्या नेतृत्वात खाली ही लढाई देशाची लढाई म्हणून नरेंद्र मोदीच जिंकणार. तर सावकारांची ताकद 90% आहे. काय सांगताय? हो, आता आजी आमदार आहेत ते. आता जर टीव्हीवर बघितलं तर एक कुणाला काय म्हणतो, एक कुणाला काय म्हणतो, हे सगळं बाजार चाललेला आहे. लोकांची करमणूक होत आहे. ज्यावेळी मनसे फोडली उद्धव ठाकरेंनी, 7 नगरसेवक मनसेचे फोडले, त्यावेळी ते चालते आणि दुसऱ्या पक्षांनी केलं तर चालत नाही. विरोधक म्हणतात की आमचे आमदार फोडले, खासदार फोडले. मुळात तुम्ही राजकारणात जर पाठीमाग गेला, इंदिरा गांधीपासून राजकारण बघितले शरद पवार पण आहे, तर फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं आजपर्यंत सत्तेसाठी हे जनतेला सुद्धा माहीत आहे. आणि खोकीचा विषय करताय तुम्ही, तर
मागे सांगा उद्धव ठाकरे ज्यावेळी बीजेपी बरोबर गेले त्यावेळी किती फोका घेतले? जनतेला कळून दे, जनतेला कळून दे कशी पदं वाटून घेतात. ही 2.5 वर्ष आणि लक्षात घ्या. पण मुद्दा काय ऐका जनता बघते लाव. हिने घेतला 2.5 वर्ष खासदार की हिने 2.5 वर्ष. पण शेतकऱ्यासाठी आज महत्वाचा मुद्दा काय आहे? देशाचा प्रश्न पोटाला घालणार नाही. त्यामुळे इथली जनता प्रचंड भाजपच्या विरोधात आहे. उमेदवार म्हटलं की लोकलचा माणूस आहे आणि मुद्दा असला की मध्ये केंद्राने ठरवलं. हा तालुका प्रत्येकाला 5 वर्षे 10 वर्ष खासदार व्हायचा चान्स देतो. कोणी काही करत नाही. नोकरीचा लय प्रश्न आहे. इथं सुतगिरण नाही, इथं MIDC नाही, इथं काही नाही. प्रत्येक तालुका हा शाहूवाडी तालुका प्रत्येकाला चान्स देतो. राजू शेट्टी साहेबाला 10 वर्ष चान्स दिला. राजू शेट्टी साहेबांनी MIDC त्या आता सुचली नाही. देशील माने निवडूनच येणार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार. आपकी बार 400 पार नरेंद्र मोदीच करणार. 400 पार होणार काय? 400 पार होणार का नाही होणार निकाला कळेल. हे या महाराष्ट्रात होणार आहे, देशातनं बी तडी पार होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कायम सातत्यानं त्याने आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिलाय. त्या न्यायाच्या ह्याच्यावरतीच राजू शेट्टी निवडून येणार आहे. ह्या भगव्याच्या साथीला हा गुलाल आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अधिक शिंदे गटाचा कार्यकर्ता सगळ्यात तळागाळापर्यंत शिरलेला आहे. त्यामुळे 100% जनस्वराज्याच्या साथीनं आम्ही दरेशील मानायला 100% निवडून आणणार ह्यात कुठली शंका नाही. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गावागावांच्या मध्ये जातोय, लोकांशी भेटतोय, लोकांच्याकडून त्यांची मतं काय आहेत या लोकसभा निवडणुकी संदर्भात ते जाणून घेतोय. आता आपण बांबवडे येथे आहे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये असणारी 4 उमेदवार आणि त्यांच्या प्रत्येकाच्या गटाची हे सगळे उपस्थित असलेली ही सगळी लोक. आपण या लोकांच्या सोबत आता संवाद साधणार आहे KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून. नमस्कार. नाव कसं आपलं? वसंत पाटील. काय आता राजू शेट्टी साहेब रिंगणामध्ये आहेत, काय वातावरण? राजू शेट्टी साहेबांचं वातावरण चांगलं आहे. कारण राजू शेट्टी साहेबांनी आतापर्यंत कर्जमाफी साहेबांनी मोर्चा काढला, त्यामुळे कर्जमाफी झाली. 2 लाखाच्या आत कर्जमाफी झाली. 2 वेळा महापूर आला. दोन्ही वेळेला महापुरामध्ये मोर्चे काढून पैसे मिळवून दिले. त्याच्यानंतर राजू शेट्टी साहेबांनी कोरोना सेंटर उघडलं. लोकांच्याकडून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला मला जगवायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही थोर लोकांच्याकडून पैसे वर्गणी गोळा करून राजू शेट्टी साहेबांनी हे केलं. शेतकऱ्याला दिवसावीज मिळावे म्हणून राजू शेट्टीने 15 दिवस MSCBच्या दारात शेट्टी साहेब उभे राहिले. दूध आंदोलन असो, ऊस आंदोलन असो, आताचं हे गेले ऊस आंदोलन आम्ही नॅशनल हायवे रोखून धरला. पण आतापर्यंत राजू शेट्टीचं 25-30 वर्षे राजू शेट्टीनं सर्वसामान्य शेतकऱ्याला पैसे देण्याचं काम केलं आहे आणि इथून पुढं हे राजू शेट्टी साहेबच पैसे द्यायचं काम करणार आहेत हे शेतकऱ्यांना माहीत आहे. म्हणून राजू शेट्टी साहेब इथून शाहूवाडी पन्हाळा विधानसभामधून भरपूर लीड घेऊन राजू शेट्टी साहेब निवडून येणार आहेत ही मला खात्री आहे. गेले तर चौरंगी लढत आहे. पहिला जर का बघायला गेले तर राजू शेट्टी साहेबांना जरा चांगला हे वाटत होता. आता 4 उमेदवार आहेत, तुमच्या इथनं स्थानिकचा उमेदवार आहे, काय फरक पडेल? आमचा स्थानिकचा उमेदवार जरी इथला असला तरी मागच्या वेळेला स्थानिकच्या उमेदवारानं मागच्या धैर्यशील माने साहेबांचं काम केलं होतं. त्यामुळं ते धैर्यशील माने साहेबांचं मतदान आता तेच घेत आहेत. प्रत्येक ठिकाणी शिरोळमध्ये जर बघितलं तर उल्हास पाटील आणि यड्रावकर साहेबांनी मागच्या वेळेला धैर्यशील मानेचंच काम केलं होतं. पण आता त्यांचे दोघांचे 2 वेगवेगळे उमेदवार आहेत. आमचं जे मतदान आहे त्या मतदान शेतकऱ्यांचं जे मतदान आहे ते अजिबात घट झालेलं नाही. त्यामुळं ह्या हातकणंगले लोकसभामध्ये आहे तसं राहणार. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेले तर उमेदवाराला BJPचा पाठिंबा आहे, जनस्वराज्याचा पाठिंबा आहे, काय वातावरण? च्या वातावरणामध्ये भगवी लाट चालू आहे. देशामध्ये देशाच्या बाहेर म्हटलं असा तर मोदीमय वातावरण झालेलं आहे. देश सोडून मोदीमय वातावरण झालं आहे आणि एवढा मोठा प्रभावी नेत्याच्या नेतृत्वात खाली ही लढाई देशाची लढाई म्हणून नरेंद्र मोदीच जिंकणार. काय माहिती सावकारांच्यात आणि आबांच्यात होणार काय? धैर्यशील माने आणि राजू शेट्टी आणि आबांच्यात होणार काय वातावरण? फाईट ही आमचाच विजय होणार. कारण का आम्हाला सावकारांचा पाठिंबा आहे, काँग्रेसमधल्या बऱ्याचशाच गटांचा पाठिंबा आहे, राष्ट्रवादीच्या गटांचा बऱ्याचशाच पाठिंबा आहे. सावकारांची ताकद 90% आहे. काय सांगताय? हो, आता आजी आमदार आहेत ते. मुळात ही इलेक्शन
नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारे लढली जाणार आहे. आणि लोकसभेची इलेक्शन ही वेगळ्या मुद्द्यावर लढली, स्थानिक पातळीचा इथं काही विषय राहणार नाही आणि मोठ्या फरकाने इथनं उमेदवार विजय होऊन जाणार धैर्यशील माने. तुम्हाला काय वाटते? ॲक्च्युली कसं झालंय, मोदीजींचा जो क्रेज आहे हा जगात एकदम चालू आहे. जगात डंका मोदीजींचा आहे. त्यामुळं युवकांच्यात, तरुणांच्यात आणि शेतकरी वर्गात फक्त मोदीमय वातावरण आहे. त्यामुळे उमेदवार धैर्यशील माने जरी दादा असले तरी 100% मोदीजींच्याकडे बघून हा तालुका 100% धैर्यशील माने दादांच्या पाठीमागे राहून एकटाक मतदान होणार, यात काही शंका राहणार नाही. उपस्थित केला शेतकऱ्यांच्यासाठी. शेतकऱ्यासाठी भरपूर PM किसानची योजना घ्या तुम्ही. जगात कुठे मिळते का PM शेतकऱ्यांना पैसे? हे आपल्या भारतामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट थेट पैसे 2,000 रुपये येतात. त्यामुळे शेतकरी सुद्धा फक्त मोदीच करत आहे. त्यामुळे आम्हाला 101% खात्री आहे की आमचा उमेदवार 100% निवडून येणार आहे, त्यात कुठली शंका नाही. काय वाटतंय एकंदरीत बघायला गेलं तर आबांचं वातावरण आणि इकडे कसं आता पूर्ण सोशल मीडियावरती उपळून धरलेलं आहे, काय सांगाल? जय महाराष्ट्र. पहिल्यांदा सन्माननीय उद्धव साहेबांनी जी आमच्या शाहूवाडीला उमेदवारी दिलेला आहे त्या उमेदवाराला या ठिकाणचा शाहूवाडीचा जो सर्वसामान्य माणसं आहेत किंवा इथला मतदार आहे त्यांनी आबांना ऑलरेडी या मतदारसंघात आबांची फेरी न होता सुद्धा या ठिकाणचं जास्तीत जास्त मतदान आबांना पडणार आहे. कारण का ज्यावेळीपासून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ह्या शाहूवाडीला आम्हाला उमेदवारी मिळाली आणि ते बी लोकसभेची. आणि ही उमेदवारी मिळत असताना एक अभ्यासू माणूस, ज्यांचं कुणाशी वय नसणारा माणूस आणि याच्या अगोदर जे उमेदवार उभा आहेत प्रतिस्पर्धी त्यांना मदत केलेला आमचा माणूस आहे. त्यामुळे आता वेळ आलेला की त्या उमेदवारांनीच आमच्या उमेदवाराला मदत करायला पाहिजे. मुळात म्हणजे असा विषय राहिला विषय शेतीची जे काही लोकांचं मत आहे की शेतकऱ्यांना पैसे मिळालं तर तुम्हाला माहिती आहे 18% GST एकीकडे इकडे 1 लाखाला 18,000 रुपये काढून घ्यायचे खिशातनं आणि इकडे शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यायचं, म्हणजे महिन्याला 500 रुपये शेतकऱ्यांना द्यायचं. ह्याच्या विरोधात ऑलरेडी या देशात सगळ्या पार्ट्याविरुद्ध भाजप असा संघर्ष बघायला तुम्हाला मिळालेला आहे. या ठिकाणचा जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून ज्यांनी कुणी फोडला हे सांगायची गरज नाही. मिंदे जरी किंवा शिंदे जरी त्याचे प्रमुख असले तर त्याच्यामागे भाजपचाच हात आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इथली जनता प्रचंड भाजपच्या विरोधात आहे आणि त्याचा प्रति आपला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल. ओव्हरऑल जर का बघता राजू शेट्टी साहेबांना या मतदारसंघात 100% पैकी या 60% यांना पडेल, 40% यांना पडेल, 30% यांना पडेल, किती पडेल? राजू शेट्टी साहेबांना कमीत कमी 65%च्या वरती मतदान पडणार. 65% म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? आबांचा स्थानिक उमेदवार आहे, काय वाटतं? टक्केवारी इथं किती होणार आहे ह्याला लई महत्त्व नाही. तुम्ही काय सांगा? मागच्या वेळेचा इतिहास जर बघितला 2019चा तर ह्या वेळेला मागच्या वेळेला धैर्यशील बाजू त्यांच्या बाजूनं हे आमदार सचिन पाटील होते. आता तेही आमच्या विरोधात होते, गेल्या वेळेला बी ते विरोधात होते. ह्या वेळेला आम्ही त्यांना बरोबर तिथं रोखू, ही आमची इथं आम्ही बरोबर नेऊ त्यांना. शाहूवाडी पन्हाळा हा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघ शेतीबरोबर रोजगाराचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. रोजगारासाठी काय सांगाल? बघा, हे 3 उमेदवार ह्या तालुक्यातला एक स्वतः उमेदवार आहे. हिनी 91 डेस्ट्रोजची रोजगाराचा विषय डेस्ट्रोज प्रकल्प 91 काढायचं चाललंय. पैसे गोळा केलेले आहेत त्यावर आज किती 2024 आली 91 तर त्याचं कुठंही अजून त्याचा नारळ फुटलेलं काही काम झालेलं नाही. MIDC मागच्या दुसऱ्या उमेदवारांनी MIDC काढतो म्हणून त्यात लव्हाळ्यापासून MIDC इकडे येत आली, ती इथं थांबली. पण आत्ताच्या धैर्यशील मानेनी ह्या केंद्र मोदी सरकारनं हे आता निदानच अधिग्रहित 750 एकर जमीन भाडळाने आवडीच्या खिंडीत शाहूवाडी पन्हाळ्यातली 2-2.5 एकर जमीन अधिग्रहण करून चालू आहे आता अधिग्रहण. त्यामुळं ती एक विषय. आणि मिरज बसून ते आंब्यापर्यंत ह्यो 4,200 कोटीचा रस्ता ह्यो केंद्र शासनाचा येतो. भलं त्यांचं योगदान कमी असेल नसेल पण त्यांच्या पत्राशिवाय तिथंपर्यंत ह्या मतदारसंघात काम लागू शकत नाही. मग हे दोन्ही उमेदवार बाकीचं पहिलं गेलेलं कुठेही काही झालेलं नाही. राजू शेट्टीने पण पूर्वी तिथं राईस मिल काढतो म्हणली, तिथं जागा बघितली आणि इथनं हातकणंगलेत गेली, चिचरगंजीत गेली, पुन्हा शिरोळमध्ये राईस मिल झाली. म्हणजे त्यांचं पण योगदान इथं काही नाही. त्यामुळे ही आताचा नवीन उमेदवार मोदीचा विषय हाच आहे. आणि हे दोन्ही मतदारसंघात रोजगार पुढल्या वर्षीपर्यंत MIDCचं काम मार्गी लागणार. सावकार सांगतील तेच धोरण, बांधतील तेच तोरण असं म्हणतात, काय सांगाल? हो, 100% ही गोष्ट खरी आहे. कारण टक्केवारी तुम्ही मागाशी विचारलं त्या पद्धतीने जर सांगायला गेलं तर 100% जनस्वराज्य, मनसे किंवा BJP, शिवसेना ह्या सगळ्या पक्षांचा जर विचार करता 100% म्हणजे टक्केवारी सांगायचं गेलं तर 50% 100 इथं आम्ही शाहूवाडीत मतदान घेणार. जर BJP सरकार आपण म्हणतोय मोदींची लाट आहे, कारण रस्ते बांधणीचा जर विचार केला तर 65 वर्षात इतर सगळ्या पक्षांनी एक 15 ते 20 हजार किलोमीटर रस्ते केलेत. परंतु अवघ्या 10 वर्षाच्या काळात 55,000 किलोमीटरचे रस्ते केलेले आहेत. लोकांना रोजगाराच्या संध्या मोदींनी किंवा BJPनं म्हणूयात आपण हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनात विचार करताना
पक्ष फोडला असं म्हणताय? पक्ष फोडला असं काय नाही, प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात काम, लोकांना काय पाहिजे, प्राथमिक सुविधा पाहिजेत आणि देश महत्वाचा आहे, देश वाचणं महत्वाचं आहे. इलेक्शन होऊन जातील. आता ही लढाई देशाची आहे, राज्याची नाही. कारण देश मजबूत तर आपण मजबूत. 100% त्या पद्धतीनं मोदीजींना साथ द्यायलाच पाहिजे. सर्व क्षेत्रात ज्ञान असणारा माणूस आहे, योग्य उमेदवार आहे. कारण इतर पक्षांचा जर विचार केला तर त्यांच्याकडे ठोस पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही. उमेदवार आहे, स्थानिक उमेदवार आहेत, बरोबर आहे. त्यांनी गेल्यावेळी ते त्या बाजूला होते, परंतु आता सध्या कसं आहे, ते असले तर सावकर साहेब गेल्यावेळी शेट्टी साहेबांच्या बाजूला होते, आज इकडे होतं. म्हणजे ही समीकरणं कसं आहे बदललेली आहेत. त्यामुळे आत्ता या समीकरणात काय सांगता येत नाही, पण तरी पण आम्ही सांगतो की आम्ही 50% ह्या तालुक्यात मतदान घेणार. हो घेणार. काय मुळात ह्या तालुक्याचं मतदान आहे 1,54,000. 70% जरी मतदान झालं तरी 1,05,000 मतं होऊ शकतात. त्याच्यातलं 50% मतदान हे आम्ही शिवसेनेला धैर्यशील मानेंना घेणार 100%. कसं काय एवढं होऊ शकते ना. आम्ही आता आम्ही नाही विभागणीचा विषय नाही. शिवसेना खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, धनुष्यबाण आमच्याकडेच आहे, शिंदेकडेच आहे. आणि तुम्ही पक्ष फोडायचं म्हणताय. ज्यावेळी मनसे फोडली उद्धव ठाकरेंनी, 7 नगरसेवक मनसेचे फोडले, त्यावेळी ते चालते आणि दुसऱ्या पक्षांनी केलं तर चालत नाही. म्हणजे तुमच्यासाठी एकच नाही, दुसऱ्यासाठी नाही आहे. हे असं काय होणार नाही. काय सांगाल एकंदरीत? त्यांनी सांगतो, मी इथं सगळ्या सन्माननीय पार्टीचा मान राखतो. या ठिकाणी जे विद्यमान खासदार होते त्यांनी विकास केला म्हणतात. ह्या फट्ट्यानं आणि इथं उभा राहायला सगळ्यांनी त्यांची भाकरी बांधून 2 महिने प्रचार केला आहे. आणि ज्या वेळेला निधी मागितला PM किसानचं पैसे मिळतात म्हणून सांगतात. PM किसानचं पैसे आमच्या हक्काचं पैसे मिळतात. युरियाची बॅग 270 रुपयाला आहे, ती 45 किलोची 40 किलो केली. ते पैसे शेतकऱ्यांचा हाणतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात बोटं घालतात. PM किसानचं पैसे शेतकऱ्यांचंच पैसे आहेत. ही निवडणूक कुठली ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीची नाही. ही निवडणूक देशाची आहे. इथं देश अखंडता राहायला पाहिजे, देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. खासदाराचं काम काय असतं, मुळात संसदेत जे कायदे करतात त्या संरक्षणाच्या दृष्टीनं त्या कायद्याला संमती देणे असते. दुसरी गोष्ट, आता ही विरोधक म्हणतात की आमचे आमदार फोडले, खासदार फोडले. मुळात तुम्ही राजकारणात जर पाठीमाग गेला, इंदिरा गांधीपासून राजकारण बघितलं शरद पवारपर्यंत, तर फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं आजपर्यंत सत्तेसाठी हे जनतेला सुद्धा माहीत आहे. आणि खोकीचा विषय करताय तुम्ही, तर मागं सांगा, उद्धव ठाकरे ज्यावेळी BJP बरोबर गेलं त्यावेळी किती खोके घेतले आम्हाला सांगू शकताय का? आणि मोदींचं काम बोलतंय. आता एक मिनिट, शेतकऱ्यासाठी ही म्हणतात आहे ना, तर FIR योजना आहे, ह्या योजनेविषयी यांना माहीत आहे का? जीएसटी विषयी बोलतात. जी जीएसटी योजना काँग्रेसचीच आहे, फक्त अंमलात आणल्या कुणी? बीजेपीनं आणली. शेतकऱ्यांचा तोटा काय म्हणतात? जीएसटी घेतला जातो, हा सर्वसामान्य माणूस काही जीएसटी भरत नाही. त्या लोकांच्याकडून घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी किंवा सर्वसामान्य माणसांना ज्या सुविधा दिल्या जातात, योजना दिल्या जातात, त्या योजनेसाठीच तो निधी वापरला जातो. जीएसटी बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा फायदा आहे. जीएसटी बघायला गेलं तर खाण्यावर सुद्धा जीएसटी. आपण हक्काच्या भाकरीवर जर जीएसटी केली तर बघा, आता जर टीव्हीवर बघितलं तर एक कुणाला काय म्हणतो, एक कुणाला काय म्हणतो, हे सगळं बाजार चाललेला आहे. लोकांची करमणूक होत आहे. तर याच्यामध्ये काय खरं नाही. कोण कोणावर आरोप करतो? शेतकरी आहे का नाही? काय सरकार शेतकरी आहे का नाही? नाही शेतकरी. राजू चिठ्ठीनं लोकांना शेतकऱ्यांना FRP दिली. लोकांना पैसे सगळ्यांना मिळाले आहेत. सगळ्या ऊसधारकांना पैसे मिळाले आहेत. बाकीचे कोणी गोंधळ केला तर त्यांनी आता म्हणजे बघा, ह्याच्या अगोदर माने साहेबांनी काय केलं का ऊसाच्या आंदोलनाबद्दल? आबांनी काय केलं का? नाही केलं. नमस्कार. महागाई वाढली म्हणतात. आता 4 पट शासनानं पैसे दिल्या, जमिनीचे अधिग्रहण केले हायवेच्या.
मग ते एक पटीने का घेतलेलं नाही लोकांनी? महागाई काय वाढलेला हा विषयच नाही. तुमचं उत्पन्न पण त्या पटीत वाढले ना प्रत्येकाचं. आणि महागाई वाढली, पेट्रोल टाकायचं कोण बंद आहे आता गाडीत? प्रत्येक जण फिरायला गाडी घेऊन फिरतात. महागाई हा मुद्दा नाही. मुळात देशाची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी मोदी हा फॅक्टर चालणार. मोदीसाठी आम्ही मतदान करणार. 400 पार होणार काय? 100% आपके बार 400 पार. 400 पार होणार काय? 400 पार होणार काय? 400 पार होणार का नाही होणार निकाला कळेल. या महाराष्ट्रात होणार आहे, देशातनं बी तडीपार होणार आहे. आणि शेतकऱ्यांचं धार्जिन आहे का सरकार नाही सांगतो. दिल्लीमध्ये या शेतकऱ्यांच्या अंगावरती ट्रॅक्टर घालणारे हेच भाजप सरकार आहे. नाही, दिल्लीमध्ये ट्रॅक्टर अंगावर घालणारे शेतकऱ्यांच्या हेच सरकार आहे. आणि हे सरकार शेतकऱ्यांचं आहे का उद्योगपतींचं आहे? अदानी अंबानीच्या ह्याच्यावरून कळेल तुम्हाला. आणि हिनी सांगितलं की आता हिनी सरळ हे सांगितलं की महागाई एवढी वाढली आहे की त्यावेळेला जर महागाई वाढली होती तर शेतकऱ्यांना परवडायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढला की पहिला अभ्यास करावा. हिने त्यानंतर सांगावं की शेतकरी भाजपाच्या विरोधात आहे. 2.5 वर्ष सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्या काळात तुम्ही काय किती भाववाढ केली शेतकऱ्यांची? त्या काळात शेतकऱ्यांची किती भाव वाढ केली तुम्ही? तुमच्याकडे एक हाती सत्ता होती, मुख्यमंत्री तुमचा होता. त्या तुम्ही सत्तेसाठी काही करायची यांची तयारी आहे. कुठलाही निर्णय मुख्यमंत्री 2.5 वर्ष होते, सरकार तुमचं होतं. त्यावेळेला काय तुम्हाला सांगतो, कोरोना काळात जे काम केलं उद्धव साहेबांनी, कोरोना काळात जे काम उद्धव साहेबांनी केलं त्या कामाची पोचपावती ही महाराष्ट्रातली जनता यावेळी का नाही महाविकास आघाडीला विजय केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. काय इथल्या लोकांना का नाही मोदींच्या पुढे पर्याय आठवत नसल्यामुळं, इथल्या लोकांना मोदींच्या पुढे पर्याय नसल्यामुळं त्यांना काय वाटतं की उमेदवार म्हटलं की लोकलचा माणूस आहे आणि मुद्दा असला की म्हणतात केंद्राने ठरवलं म्हणून भारत आता तिसऱ्या स्टेजला गेलाय. यांच्या दोन्ही उमेदवारांनी सांगावं, यांच्याकडे 10 वर्ष कार्यकाळ होता, यांच्याकडे 5 वर्ष होता, आमदार होते माझे वगैरे काय. परत तिने आता 2.5 वर्ष खासदारकीचा 2.5 वर्ष त्यांच्यावर होते खासदार. सगळी केली 12% कोणी हिनेच वाटून घेतलं. त्यांच्याच जनतेला कळून दे कशी पदं वाटून घेतात. ही 2.5 वर्ष आणि लक्षात घ्या. पण मुद्दा काय ऐका जनता बघते लाव. हिनी घेतला 2.5 वर्ष खासदार की हिनी 2.5 वर्ष. पण शेतकऱ्यासाठी आज महत्वाचा मुद्दा काय आहे? देशाचा प्रश्न पोटाला घालणार नाही. मानी इथं काटा मारतोय 2-2 टनानं, कारखाना मारतोय. ऐका, कारखाना काटा मारतोय 2-2 टनानं. सामान्य शेतकरी आमच्या संघ असणार. मुळात ह्या दोन्ही उमेदवारांनी नैतिक अधिकार नाही मोदींच्या वर बोलायचा. कारण 2014ची इलेक्शन यांनी मोदींच्या बरोबर लढवल्या आणि हे सुद्धा जे माजी आमदार आहेत हे सुद्धा मोदीच्या साईच्यात नाही. नैतिक अधिकार नाही. शेतकरी म्हणून मत दिली, मोदी सत्तेत बसले. सत्य पहिल्यांदा मोदीने आश्वासन दिलं तर 15 लाख रुपये देतो, हमी भाव देतो म्हणून त्यांची साथ सुटली. हे कुठलंच काय मान्य नाही म्हणून त्यांची साथ सुटली. आम्ही शेतकरी विरोधी सरकार नको आहे. आम्ही 2014ला भाजपवर का होतं तर नरेंद्र मोदींनी सांगितलेलं अजित पवारची सिंचनाची फाईल काढणार आणि जेलमध्ये टाकणार. त्या अजित पवारने धरणात मुतू काय म्हणलेलं त्याच अजित पवारला भाजपनं मांडीला बसलं. भ्रष्टाचार युक्त भाजप आहे. शेतकऱ्यांच्या देणं घेणं काय नाही. मुळात ही इलेक्शन कुठलाही विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनं लढवत नाही. सेनेच्या 18 जागा आहेत, काँग्रेस 240 जागावर लढत्या. यांचा कुणाचाही कशात ताळमेळ नाही आहे. बघा हे आता हे अजित
ओव्हरऑल शेतकरी सगळ्यांना बोलत्या पण मागल्या 5 वर्षीला ह्यांचा राजू शेट्टी शरद पवारच्या मांडीवर बसलेला जाऊन म्हणून तो निवडणुकीला उभा राहिला. तर बघायला गेलं तर वातावरण पूर्ण तापलेलं आहे. दोन्ही गट आता जे आहेत ते घोषणाबाजीवरती आलेले आहेत. एकंदरीत आपला सुरू असलेला आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आणि या माध्यमातून आपण साधलेला हा संवाद आहे. एकेकानं बोला, भाषण करणार नाही आहे. इथं तुम्ही जे मांडायला तुमच्या गटाचं मत मांडायला आहे. प्रत्येकाने एक मत मांडा, मुद्दा मांडा. हा, आता विद्यमान खासदार असतील आणि माजी खासदार असतील, बऱ्यापैकी ह्यांना संधी दिलेली आहे. काय बऱ्यापैकी माने घराण्याला एक 10-15 वर्ष संधी दिली, राजू शेट्टी साहेबांना 10 वर्ष दिली. पण ह्यावेळी शाहूवाडीत उमेदवारी मिळते आणि शाहूवाडीतला खासदार व्हावा. त्या सगळ्या शाहूवाडीच्या जनतेला विनंती, स्थानिक शाहूवाडीच्या जनतेला विनंती आहे की ह्या इथल्या स्थानिक खासदाराला निवडून द्यावी एवढी विनंती आहे. किती टक्के स्थानिक उमेदवार म्हणून घेऊ? 60% मतदान आम्ही स्थानिकला घेणार. माने साहेबाचं घराने 40 वर्ष इथं लोकसभेचं सत्ता भोगते, फक्त सत्ता भोगते, दुसरं काय केलेलं नाही. सत्ता भोगायचं काम केले माने साहेब. 10 वर्ष भोगली. आबांनी 20 वर्ष आमदारकी भोगली. 10 वर्ष त्यांच्या घरात आमदारकी आहे. राजू शेट्टी साहेबांनी 1200चा दर 3200 पर्यंत नेला. नुकसान काही शेतकऱ्याचं झालेलं नाही. तुम्ही 10 वर्ष दिली काय ना अजून 10 वर्ष दिली काय, शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नाही. इलेक्शनला कारखाना आणि शेतकरी संघटनांचं सेटलमेंट होत असते. 2021, 19, 20 ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये कधीही शेतकरी संघटना आली नाही. इलेक्शन 2024 येणार म्हटल्याबरोबर शेतकरी संघटना कारखानदार यांनी आंदोलन चालू केलं. दरवर्षी 50 रुपये 100 रुपये FRP वाढवायची आणि यांनी समाधान करून घ्यायचं. मोदीजींनी थेट 300 रुपये FRP वाढवून शेतकऱ्यांचं समाधान केलंय. त्यामुळे देशात 400 पार 100% होणार ठरलेली गोष्ट. आंदोलनामुळे कारखाने लेट चालू झाले. शेतकऱ्यांचा ऊस अजून शेतात जळत्यात. शेतकऱ्यांचा ऊस अजून शेताचा तरी 50 रुपयावर सेटलमेंट केली. फक्त 300 वाटून बसलेले. गोरगरिबाचे यांनी ट्रॅक्टर जाळलेत. दुधाच्या नावाने आंदोलन केलं. केनं वाटायची, नासाधूळ करायची, वजन काटा करतो म्हणून घोषणा केली. हिने 10 वर्ष यांच्याकडे खासदारकी होती. हिने भाड्याच्या खंडीत वजन काटा का बसवला नाही? मग यांच्याने एवढा दर देतो एखादा कारखाना चालवा की 4000 दर दे की, बाकीचे बघायला बच्चे का बसतील? होत नाही का या आंदोलन? 4 वर्षात तुम्ही घरात होता, ह्या वर्षी बाहेर आला सा आणि सेटलमेंटच्या नावाखाली तुम्ही आता दंगा केला सा. तुम्ही 4 वर्ष काय झोपला तसा काय, कुठे होता सा? निवडणूक जवळ आल्यावरती आंदोलन करतात. निवडणूक जवळ आल्यावर आंदोलन करतात. निवडणूक जवळ आल्यावर आंदोलन आम्ही करत नाही. आम्ही शेतकऱ्यासाठी सदैव 24 तास रस्त्यावर असतोय. या लोकांचं काय धंदा? खोटं बोला पण रेटून बोला. आम्हाला कारखाना आम्ही काढू शकतो. आम्हाला भाजपनं परवानगी द्यावी. त्यांचं सरकार गल्ली बसण्यात दिलेलं आम्ही दर जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. ह्यांचं आंदोलन 4 वर्षात 12 महिन्यातलं 2च महिने आंदोलन असते. 10 महिने दिल्लीत असतात. वर्षाला यांची प्रत्येक जण वेगवेगळी युती असते. मागल्या वर्षी शरद पवारच्या मांडीवर बसलेली, आता दुसरीच्या मांडीवर असतील. आता पुन्हा उद्धव ठाकरेकडे गेलतील. एकट्याला पाठिंबा द्या. काँग्रेसचा नेमचा संबंध आहे. म्हणजे एकट्याला तुम्हाला बाहेरनं पाठिंबा पाहिजे. मग एक ह्यांचा खासदार येऊन काय देत चालली होणार काय? 270चं लागतंय, 72चं 73चं बहुमत. मग ह्यांचा एक खासदार आणि दुसऱ्यांचं 4 खासदार. भांडव एका 2013 साली एका खासदाराने जमीनाधिग्रहण कायदा मनमोहन सिंगाच्या काळात मंजूर करून घेतला, म्हणून शेतकरी पैसे घेतले. आज 5 पटीने घेतले. एक खासदार काय करू शकतो हे त्यांना माहित नाही अजून. आणि राजू शेट्टी या ठिकाणी मला एक या अखंड महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राचा विश्वास आता उद्धव साहेबांच्यावर आहे. उद्धव साहेबांना प्रचंड मोठी सहानुभूती आहे. त्यांचं काम आणि त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला कुणालाही टीका करायची नाही. पण वाळू कसं होईल आम्हाला सगळ्या भागात मतदान चांगलं मिळणार आहे. ज्या त्या ठिकाणचे घटक पक्षाचे आमचे पदाधिकारी आहेत, तिथले आमदार आहेत, माजी आमदार आहेत, सगळे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. बाबांच्या उमेदवारीमुळे राजू शेट्टी साहेबांच्या मताधिक्यामध्ये काय फरक पडेल? 100% फरक पडणार. कारण स्थानिकला माजी आमदार म्हणून काम केलेलं आहे. सत्यजित पाटील आबांना चांगला विधानसभेचा अनुभव आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचा पुत्र आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात सर्वांच्यावरच परिणाम होणार. शेट्टी साहेबांना बघायला गेलं तर महाविकास आघाडीची ऑफर होती. शेट्टी साहेबांनी बघितलं तर त्यावेळेला फक्त शिवसेनेचा पाठिंबा मागितला.
आघाडी करून असते तर आणि आता ओव्हरऑल परिस्थिती बघता काय होईल? शेट्टी साहेबांनी महाविकास आघाडीचा किंवा शिवसेनेचा पाठिंबा मागितला होता. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकच सांगितलं होतं, या ठिकाणी तुम्ही कुणाला पाठिंबा देण्यापेक्षा मशाल या चिन्हावरतीच निवडणूक लढवावी आणि त्या धर्तीवरती आबांचे उमेदवार दिलेले. मशाल चिन्ह घेऊन तिने उभा राहिली असते तर सुदैवानं साहेबांनी दिली असती. साहेबांना काही फरक पडेल का? नाही, 100 इथले भूमिपुत्र आहेत, इथले भूमिपुत्र आहेत. ह्याच्या मागे आबांचा पूर्ण जी शिवसेना असेल तिथं मग शेट्टी साहेबांनाच मदत केलेली आहे, स्वतः आम्ही केलेलं आहे. उमेदवारीमुळे शेट्टी साहेबांना फरक पडेल का? साहेब, काय झालंय की आतापर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते तर 2013ला भूमी अधिग्रहणाचा कायदा राजू शेट्टींनी मंजूर करून घेतला आणि गेले 25-30 वर्ष राजू शेट्टी हे शेतकऱ्यासाठी सतत रस्त्यावर आहेत. ज्या वेळेला 2 वेळा महापूर झाला, कोल्हापूर जिल्ह्याचा अति महापूर झाला, त्यावेळेला आम्ही मोर्चा काढून शेतकऱ्यांना दोन्ही टायमाला महापुराचे पैसे द्यायला सरकारला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, परत ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, दोन्ही सरकारला आम्ही शेतकऱ्याला पैसे द्यायला आम्ही भाग पाडलं. त्यामुळं शेतकरी जरी इथं शेतकरी काय जरी म्हणला तरी राजू शेट्टीचं गेले 25-30 वर्षाचं काम बघून आताही राजू शेट्टींना शेतकरी गुलाल लावणार, त्यात तीळ मात्र शंका नाही. आता खासदार निवडून येऊन आम्हाला काय उपयोग होणार नाही. आम्हाला लोकांनी रस्त्यावर उभा करायचं नाही, आम्हाला लोकांनी डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे पाठवायचे. MIDCचा त्यांनी प्रश्न मांडला, त्याच्याबद्दल खासदार साहेबांनी धैर्यशील मानेनी आवळी आणि दुसऱ्या पठारावर एका कने सातारी पठारावर एक MIDCसाठी 2 पत्रे मंजूर केले. त्या दृष्टीने अधिक सूचना निघालेल्या शासनातर्फे. शाहवाडीचा तरुण कोल्हापूरला MIDCत जाऊन 10,000 पगार 20,000 पगार राबतोय. ते आणि हितनं 15,000 रुपये खर्च येतो येण्या जाण्यावर, तिथं राहण्याखाण्याचा 20,000 खर्च येतो. इथल्या लोकांना एका रोजगाराची संधी म्हणून 20-25,000 रुपये हितं मिळाली तर हे आमच्या खासदारांनी ह्यावेळी करून मिळवून दिले. रोजगाराचा सगळ्यात मोठा या तालुक्याला प्रश्न आहे. आता ह्या पंचक्रोशीसाठी माननीय विनय कोरे सावकार साहेबांनी 1.5 TMCचं डॅम आमच्या पिशवीपैकी जांभळवाडा येथे मंजूर केलं. 19 कोटीचं बजेट आहे त्याचं. हो, असू दे, लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल, पिण्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल. 900 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे त्या डॅममुळं. आणि तुम्ही म्हणत असतील तर धैर्यशील माने हे बहुमतानं इथनं निवडून येणार. ही ह्या मतदारसंघामध्ये सावकारांची यात महत्वाची भूमिका असणार आहे. सावकारांच्यामुळेच इथं लीड पडणार आहे या तालुक्यात धैर्यशील दादांच्यासाठी. आणि ह्या इलेक्शनमध्ये ह्या लोकसभा मतदारसंघासाठी 19 लाख मतदार आहेत, पैकी फक्त शाहूवाडीचे 1,54,000 मतदार आहेत. ही इलेक्शन हातकलंगले आणि शिरोळ 1,54,000 आहेत, पैकी 9 लाख मतदार हे हातकलंगले आणि शिरोळ तालुक्यातले आहेत. ही इलेक्शन धैर्यशील माने 2 ते 3 लाखाच्या फरकानं जिंकणार आहेत. हा तालुका प्रत्येकाला 5 वर्षे 10 वर्षे खासदार व्हायचा चान्स देतो, कोणी काही करत नाही. नोकरीचा लय प्रश्न आहे. इथं सुतगिरण नाही, इथं MIDC नाही, इथं काही नाही. प्रत्येक तालुका हा शाहूवाडी तालुका प्रत्येकाला चान्स देतो. राजू शेट्टी साहेबाला 10 वर्ष चान्स दिला. राजू शेट्टी साहेबांनी MIDC त्या वक्ताला सुचली नाही. ह्यासाठी दुसऱ्या कोणाला एकदा चान्स द्यावा असं जनतेच्या मनात आहे. दुसरा उमेदवार कोणताही 2 सोडून दुसऱ्या उमेदवाराला कोणत्याही माणसानं संधी द्यावी, ही शाहूवाडी तालुक्याची माणसांची चान्स आहे. बघा, सन्माननीय आमच्या पाटील साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आंदोलन शेट्टी साहेबांनी केले का आम्ही केली म्हणायला तयार आहे. पण एकच विषय आहे, सन्माननीय उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा 1 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करणाऱ्या देशातला पहिला मुख्यमंत्री कोण तर उद्धव साहेब ठाकरे होते. कोविड काळामध्ये कुठल्याही जातीपातीचा विचार न करता सर्वांना रुग्णव्यवस्था उपलब्ध करून देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर उद्धव साहेब आहेत. 2.5 वर्षात काम झालं नाही म्हणजे आरोप करतात ना, 2.5 वर्षात जनतेनं जगवायचं काम करणं मुश्किल होतं, ते काम उद्धव साहेबांनी केलेलं आहे. आणि या मुख्यमंत्र्यांचा इथला उमेदवार आहे हे फक्त जनतेने लक्षात ठेवावं. ओव्हरऑल जर का बघता आबा निवडून येतील का? साहेब निवडून येतील का? 100% शेतकऱ्यांच्या जीवावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कायम सातत्यानं त्याने आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिलाय. त्या न्यायाच्या ह्याच्यावरतीच राजू शेट्टी निवडून येणार आहे. सगळ्यांच्या वतीनं सांगतो तुम्हाला, आमचा तालुका हे कर्णावाने आणि आता याचक आहेत 4. किती याचक 4 आहेत. त्याच्यामुळे कर्णाचा जो कुठल्या याचकाला दान द्यायचं हे आमचा तालुका ठरवतो. आणि हे दान हे आबांच्याच पार्टीत जाणार. आबा हे 100% येणार. काय सांगाल? निवडून येणार का? 100% येणार.
ह्या भगव्याच्या साथीला आता हा गुलाल आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अधिक शिंदे गटाचा कार्यकर्ता सगळ्या तळागाळापर्यंत शिरलेला आहे. त्यामुळे 100% जनसुराजच्या साथीनं आम्ही धैर्यशील मानेला 100% निवडून आणणार यात कुठली शंका नाही. काय सांगाल सगळ्यांना धैर्यशील माने निवडून येणार का? 100% बघा धैर्यशील माने निवडूनच येणार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार. आपकी बार 400 पार नरेंद्र मोदीच करणार. 100% नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली धैर्यशील माने खासदार होणार शाहवाडी तालुक्याचे. काही जरी झालं विकासाच्या मुद्द्यावर फक्त भारतीय जनता पार्टीचा देशात विजय होणार आणि धैर्यशील माने प्रचंड मतांनी निवडून येणार. तर आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या माध्यमातून आपण आता शाहूवाडीमध्ये आहे. शाहूवाडीमधील बांबवडे या गावामध्ये लोकांना आपण एकत्र केलेलं आहे आणि या माध्यमातून लोकांच्या आपण मतं जाणून घेतलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.